ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे माघे माघे त्याचा बेस वगैरे कमी एकदम मोकळा आवाज द्या. देव तुमचं चांगलं करेल. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांतीब्रह्म नाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. करा आवाज करा करा. मॉनिटरला आवाज द्या, मोकळा द्या, इको कमी केला तरी चालेल. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे. गोड आवाज झाला असाच थोडासा गोड करा. या अभंगाद्वारे पैठणचे मालक नमूद करतात अष्टादश संतांचं पंढरपुरातल्या मालकावर कर्ज आहे. एक चारवाक मालकांकडे गेला. मोठी माणसं आहात तुम्ही. इंद्रायणी मातेच्या आणि पवना मातेच्या कुशीतले माणसं आहात. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायाच्या छायेतले माणसं आहात. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय छत्र तुमच्या या प्रांतावर होतं. त्यांचाही या प्रांतातल्या रयतेवर कणाकणात त्यांचा वास आहे. अशी मोठी माणसं आहेत. चारवाक आपल्याच जन्माला येतात, आपल्या सोबत राहतात, आपल्या सोबतच मोठी होतात, आपल्या सोबत आपल्यासारखी कपडे सुद्धा घालतात आणि नालायक आपले वाभाडे काढतात. यांना चारवाक म्हणत असतात. अशा एका चारवाकाने पैठणच्या मालकांना प्रश्न केला. म्हणे महाराज तुम्ही सरळ सरळ सांगतात की संतांचं देवावर कर्ज आहे, तो संती केला ऋणी, ऋण आहे देवावर, असं कसं म्हणता तुम्ही? ते नाथबाबा होते. त्यांनी सांगितलं तुम्हाला मान्य नाही का मी म्हणतोय ते? नाही मान्य आहे की नाही हे तर्कानुसार मी करेल, पण मला असं वाटतंय तुम्ही सगळी जण भजन कोणाचं करता? विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं. वा, मग तुम्ही भजन करणारी मोठे का ज्यांचं भजन करतात तो मोठा? ते नाथबाबा होते. त्यांनी सांगितलं आम्ही 18 जण ज्यांचं भजन करतो तो जगाचा मालक मोठा आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण या भजन करणाऱ्या संतांचं त्याच्यावर कर्ज आहे, तो ऋणी आहे, तो कर्ज बाजारी आहे. काय बोलता म्हणे महाराज? एक सोपी व्याख्या सांगू तुम्हाला, कळेल, रुचेल, पचेल, झेपेल अशी. समजून घ्या मला. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत जो कोणी राजकीय क्षेत्रात पडला असेल तो एकटाच जर बाहेर निघाला तर लोक त्याला मानतील का? त्याचे प्रचार प्रमुख महत्वाचे असतात. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशातल्या सर्वोच्च पदापर्यंत बोलतोय. मधली सगळी पदं आली, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, आमदार, खासदार, मंत्री, महामंत्री आदी करून यांना लोकांना दाखवायचं काम कोण करत असतं माहितीये का? त्यांच्या सानिध्यातले त्यांचे कार्यकर्ते. ही सगळी जर कार्यकर्ती बाजूला सरकली तर तो माणूस मोठा होईल का? नाही. मग ब्रह्मांडाच्या मालकाचे जे कार्यकर्ते आहेत का, की ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव राय, चोखोबा राय, नाथबाबा,
सावता महाराज, सेना महाराज, निवृत्ती दादा, गोरोबा काका, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, हा त्यांचा प्रचार प्रमुख आहे. आणि एक सोपी व्याख्या लक्षात ठेवा, ही 18 संत जर जन्माला आली असती, देव बाजूला ठेवा, 18 संत जर जन्माला आली नसती तर तुम्ही आणि मी ऊसातल्या डुकरांच्या यादीत असतो. तुम्ही आणि मी ऊसातल्या डुकरांच्या यादीत असतो, रानटी पशुच्या यादीत असतो. ही आपली कथा जगाचा मालक सुद्धा वैकुंठात खाली लोकांना कळाला नसता. कोणी ठाव केलाय? आमोची भावे तुझा देव आमोची भावे तुझा देव एका विसरून राहिला राहिला एका विसरून राहिला. आमची भावे तुझा देव आमोची एका विसरून राहिला. आमुचिया भावे तुझ देवपण. मालकांचं वाक्य आहे. देवा, अरे आमच्यामुळं तुला देवपण आहे. आम्ही जर तुझं काम केलं नसतं तर ह्या लोकांना तू माहित झाला नसता. ही कुळीची कुळदेवी कोणी माहित केली? कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने, केली ठावी संताने केली ठावी संताने. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने केली ठावी संताने केली ठावी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. एक गोड शिखोळ पांघरून बसलेला जगाचा मालक वैकुंठातच थांबला असता, पण तो तुम्हा मला ठावा संतांनी केलाय. म्हणजे विश्वाला दाखवलाय संतांनी. असेल मोठा देव, त्याबद्दल दुमत नाही, पण याचं मोठेपण विश्वाला दाखवलं ते संतांनी. देवांपेक्षा संत कितीतरी मोठे आहेत, कितीतरी मोठे आहेत. त्याचं कारण सांगू का तुम्हाला? मोठं कोणाला म्हणत असतात माहितीये का? ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत का त्याला. ज्याच्याकडे भरपूर पैसे असतील आणि समाधान नसेल तर तो एक नंबरचा भिकार चोट. मराठवाड्यातली भाषा कळतील तुम्हाला? एखाद्या शब्दाचा जर तुम्हाला राग आला असेल तर पुन्हा बोलू नका. आणि मी काही माग लागे नाही. तुम्हाला 30 गाव पाठ्यालच्या 30 गाव. पंढरपुरातल्या मालकानं मला असा पाईप दिलाय, त्याच्यामुळे मी काही नालायकाला चोंबाळीत नाही. विठाला विठाला विठाला. अब्जानं पैसे असतील, अब्जानं. तुमच्या बाजूला डोंगर आहेत ना, एखाद्या डोंगरा इतकं एखाद्याकडे सोनं असेल आणि त्याला जर समाधान नसल, सुख नसल, तर नुसता भिकारी नाही, तो भिकार चोटे. भिकार चोटे. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू? मी आणि तुम्ही इथे किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. पुन्हा एक व्याख्या सांगतो. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. परवाची 22-23 दिवसाची व्याख्या पहा. घडामोड बघा. 22-23 दिवसापूर्वी जर पंढरपुरातल्या मालकांनी आकाशातले ढग हलवले नसते तर या महाराष्ट्राच्या मातीतल्या कितीतरी जनावरांना चारा भेटला नसता. एकही ज्वारीचं कणीस असं उमललं नसतं. कोणात सत्ता आहे? त्याच्यात आहे, त्याच्यात. मग ही सगळी पूर्ण सत्ता ज्याच्या ताब्यात आहे, पण त्याच्याकडे सुख नव्हतं ना. सुख कोणी दिलंय? संतांचे सुख झाले या देवा. संतांचे
त्यांची मनवोन सेवा करी संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची ब्रह्मांडाच्या मालकाला सुखाचा दुष्काळ होता आणि ते सुख मात्र संतांनी दिले अजून ते सुख संपलं नाही तो खालेचे ते सुख उपभोगण्याकरता अजून संतांच्या घरी आहे ज्या सुखा कारणे देव वेळावला ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला सुख जगाच्या मालकाला संतांनी दिले कितीतरी पुरावे सांगता येतील आणि या सुखाचं या नामाचं या चिंतनाचं त्याच्या नामाच्या पवड्याचं त्याच्या नामाच्या गजराचं त्याच्या नामाच्या चिंतनाचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे हे उतरावा याच्याकरता त्यांच्याकडे नाचतोय मनोनी नाचे मागे मागे नाचणे म्हणजे घुंगर बांधून नाचणे नाही त्यांच्याकडे गरजेची पडलेली कामं संतांकडे गरजेची पडलेली कामं ही स्वतःहून कामं न सांगता करतो इति नाम नाचणे त्या संतांच्या घरची ही कामं करतोय याचंच नाव आहे नाचणे काय ऋण होतं कशा पद्धतीनं नाचलाय तुम्ही जेवढा गिरगावच्या बाळूला आशीर्वाद देताल तेवढा मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने गेल्या 6 वर्षापासून म्हणजे अर्ध्या तपात सप्ताह आला 12 वर्षाची एक तपश्चर्या असती विठ्ठल परिवार मावळ प्रांत या विठ्ठल परिवाराच्या वतीने चालत असलेला हा सप्ताह अर्ध्या पर्वात आलाय अर्ध्या अर्धी तपश्चर्या या 6 वर्षात तुमची पूर्ण होती मोठ्या श्रद्धेने मोठ्या भावयुक्त अंतकरणाने सात्विक सदाचारी रसरशीत प्रेमाने इंद्राच्या वैभवाला लाजवी असा गोडसा नामयज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ या संप्रदायात 2 यज्ञ सांगितले एक नामाचा कलियुगी उद्धार हरीच्या नामे आणि एक अन्नदानाचा यज्ञ इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सात्विकाला सदाचार्याला पुण्यशीलाला अधिक वारकऱ्यांना सप्त्यात सगळे बसले म्हणजे वारकरी म्हणता येत नाही म्हणून सदाचारी पुण्यशील सात्विक पावन आदरणीय माननीय अधिक वारकरी ठराविक असतात आमची लोक एखाद्या वेळेस कोणालाही चोंबाळतात तसं चोंबाळलं की कीर्तनकाराच्या बोकांडीवरती पाप पडत असते विठाला विठाला कीर्ती मानवाची अथवा स्तुती करावी देवाची अथवा स्तुती करावी देवाची अथवा स्तुती करावी देवाची वास्तव वर्णन करणं ठीक आहे एका ठिकाणी मालकानं विनंती केली ऐका पंडित जन
तुमचे वंदितो चरण नका करू नाराज स्तुती हो माझी परिसावी विनंती ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नाराज ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करो नरस्तुती माझी परिसावी विनंती. सगळे वारकरी नाहीत. किती बायका तंबाखू खात्यात? एकीनं नाही म्हणलं म्हणजे सगळ्या झाल्या काय? तोंड पाहिल्या पाहिल्या कळतंय मला खातिके घालत नातिके बाल. काय गांजा ओढून आलो का मी? गोळ्या संपल्या. किती जणी तंबाखू खाताल? जी जी तंबाखू खाती ती 4-4 पिढ्याला मातीत घालती. हा, आणि तुम्ही यालाही टाळ्याच वाजवायले. बॉम्ब अंगावर टाकला तरी तुम्ही वावाच म्हणता का? जी माऊली तंबाखू खात असेल ती वारकऱ्याची यादीत येऊ शकत नाही माझ्या माईंनो. एखादा चोंभाळ्या महाराज 2-4 हजारासाठी तुम्हाला म्हणत असेल तो पण नालायक तुमच्या पापानं, आणि त्यानं तुम्हाला चोंभाळ्यावर त्याचंही पाप तुमच्या डोक्यावर. विठाला विठाला एवढा मोठा सप्ताह होतोय. एक विनंती करतोय, ऐका गे मराठवाड्यातल्या वेड्या बाळूचा. ऐका ऐका ऐका. या सप्ताहामध्ये 500 बायकांनी जर तंबाखू सोडली तर हा सप्ताह कारणी लागला. या सप्ताहात किमान 125 नवीन जर माळकरी झाले तर समजायचं पीक चांगलं आलं. काय करायचं? 200 एकर ऊस लावला, 200 एकर, आणि आवरे झालं 25 टनाचं. काय खर्च फेटतो का देव? हा, मोठा वाडा पोकळ वासा वारा जाई बासा बासा. काय अर्थ आहे त्याला? 125 लोकांनी उद्याच्याला माळा आणायच्या आणि 125 माळकरी नसणाऱ्या लोकांनी माळा घालायच्या. पीक चांगला आला असं समजायचं. ऐका वेडे बाळूच, ऐका ऐका ऐका. आमच्या मित्रांनी वडिलांकरता 83 लाख रुपये खर्चिले. कोविड मध्ये आजारी बाधित झाला, 83 लाख रुपये खर्चिले. शेवटी वडील त्याचे जात राहिले. मी म्हणलं काय रे? काय नाही म्हणलं महाराज, जमीन 3.5 एकर आहे, 52-53 लाख रुपये एकरची. संपूर्ण इकली तरी हरकत नव्हती, पण वडील जायला नव्हते पाहिजे, कारण सीन आला. 83 लाख गेले पण माणूस नाही वाचला, मातीत खर्च केला. एका मित्राने 2.5 एकर जमीन विकावं लागली. घरातले 4 लोक वाचिले. ते म्हणला, महाराज पुणे, मुंबई, नाशिक, अजून राज्याच्या बाहेर जाऊन काम करायची वेळ आली तरी हरकत नाही, जाऊ द्या प्रॉपर्टी, पण पंढरपुरातल्या मालकाने आमच्या घरातले 4 लोक वाचिले. याला म्हणतात गुण आला, याला म्हणतात गुण आला. 500 बायकांनी तंबाखू सोडायच्या. तुम्हाला तुमच्या एकुणएकीची शपथ आहे, कारण मी तर काय तुमची जनगणना करू शकत नाही. तर सप्ताह सफल, मोठा सप्ताह सांगूच नका. सप्त्याच्या लांब्या रुंद्या मी फार पाहिल्या. आपल्या परमार्थाची खोली वाढली पाहिजे. खोली लांबी रुंदीला काय करता? मी अशी सप्ते पाहिलेत की 125 क्विंटल साखर काल्याच्या सप्त्याला. 6 वर्षापासून पाहतोय मी ते सप्ते, 6 वर्षापासून पाहतोय. सहकार्य करा कमिटीला. एवढं मोठं उद्धाराचं साधन या प्रांतातली सात्विक लोक करतात, पावन लोक करतात, परमार्थिक लोक करतात, आध्यात्मिक लोक करतात. पीक आणण्याचा प्रयत्न करा, तंबाखू सोडण्याचा प्रयत्न करा, माळा घालण्याचा प्रयत्न करा. ही तुम्हाला पायाला शिवून विनंती करतोय. मोठा भव्य दिव्य इंद्राच्या वैभवाला लाभवील असा ज्ञानयज्ञ, नामयज्ञ,
अन्नदानाचा यज्ञ, प्रत्यक्ष अन्नपूर्णा आहे. मला मगाशी महाराज म्हणत होते काल बऱ्यापैकी पात्र उठले. तो सप्ताह मोठा असतो. ज्या सप्ताहात जास्त अन्नदान असतं का तो सप्ताह फार मोठा असतो, फार मोठा असतो, फार मोठा. माणसं कशालाही जमते. तुम्ही जर लोकनाट्य आणलं आणि ते फुकट ठेवलं आणि गाड्या पाठिल्या तर पहा किती लोक येतात. लोक आग्या मावळाच्या माश्या येतात. धूर आणल्याच्या नंतर कांदा काढू देतात आणि धूर घेऊन गेला की गण लावणाऱ्याला डसत येत. हे अन्नदान महत्वाचं आहे. सगळ्यात मोठी ताकद अन्नदानाची आणि नामस्मरणाची. इथे विठ्ठल नाम 2 तास विठ्ठल नामाचा, साधू संतांच्या नामाचा यज्ञ होतोय. याच्यापेक्षा दुसरा मोठा कुठला यज्ञ नाही. सप्ताहात जास्त नामस्मरण झालं पाहिजे आणि अन्नदान झालं पाहिजे. हा सगळ्यात मोठा यज्ञ. तुम्ही भारतातला कोणताही महाराज आणला तर त्यालाच विमान येणार नाही तर तुम्हाला कधी येणार आहे. मग सप्ताहातल्या 2 गोष्टी सांभाळायच्या. जितकं नाम होईल तितकं नाम वाढवायचं, नामस्मरण वाढवायचं आणि जेवढं अन्नदान करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. या 2 गोष्टीच्या शिदोऱ्या या सप्ताहात इनॉल असणाऱ्या लोकांना, सहभागी असणाऱ्या लोकांना, पंढरपुरातल्या मालकांनी आणि काशीतल्या मालकांनी शिक्कामोर्तब करावं. इतकी मोठी ताकद आहे. विठाला विठाला आनंद वाटतोय या परिसरामध्ये, या प्रांतामध्ये. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भक्तीचा सुगंध दरवळतोय. एक अर्ध्या सेकंदाचा, 2 सेकंदाचा, 5 सेकंदाचा डोळे झाकून विचार करा. 350-400 वर्षापूर्वी माझे तुकोबारायचे पाय ह्या प्रांताला लागत होते. या प्रांतात तुकोबाराय होते. या परिसरात तुकोबाराय मिरच्याच्या व्यापारा करता यायचे. चिन्नर जुन्नर पर्यंत तुकोबारायची जहागिरी होती, वतनदारी होती. स्वतः फिरायचे. त्यावेळेला हे आमच्यासारखे टपराच्या गाडीत बसतेत अशा गाड्या नव्हत्या तुकोबारायकडे. घोड्यावर प्रवास असेल, पायी प्रवास असेल, म्हणजे या प्रांतातला मातीचा कण, एक एक खडा सुद्धा नशिबवाने की त्या खड्याने तुकोबाराय पाहिलेत. या मातीनं तुकोबाराय पाहिलेत, या मातीनं ज्ञानोबाराय पाहिलेत. आणि या मातीतलं अन्न तुम्ही खाता. तुम्ही किती नशिबवान आहात हे मानावे ते मनी समाधान. तुम्ही समाधान माना. तुम्ही फार मोठी माणसं आहात, फार मोठी माणसं आहात, फार मोठी माणसं. चला, आदरणीय दिलीप महाराज, आदरणीय गणेश महाराज, आदरणीय नितीन महाराज, या परिसराला लाभलेलं राजकीय क्षेत्रातलं तात्विक, सात्विक, सदाचारी, आध्यात्मिक क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय अण्णा. त्यांना मला वाटते गरज नाही नाव घेण्याची. हे कशाहून कळतं माहितीये का? कारण मी आल्यापासून मला दिसले नाही याचा अर्थ त्याला काही नाव घ्यावा अशी अपेक्षा नाही. लगेच कळते. मूर्ख माणसानं मसड घेतली, मसड जास्त मका खाती म्हणून त्याला वाटलं दूध जास्त देईल. अशा नसते. म्हशीची त्वचा तपासायची असती, त्याच्यावर कळत असते तिला दुधाच्या ग्रंथी किती आता. माणूस हा मोठा त्याच्याहून ओळखायचा आहे की ज्याला स्तुती आवडत नाही त्याला मोठं म्हणायचं. संत ते मोठे असतात. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी, महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, आवडोनी. ही खऱ्या संतांची लक्षणं असतात, खऱ्या संतांची. आदरणीय राजकीय क्षेत्रातलं तुम्हाला लाभलेलं एक नाविन्यपूर्ण रत्न. विकासाच्या बाबतीत माझ्यासारख्यांनी राजकीय क्षेत्रातलं 1% ज्ञान नसणाऱ्या माणसांनी काय त्यांचं वर्णन करावा. पण आध्यात्मिक क्षेत्रात, परमार्थिक क्षेत्रात आपल्या परिसरामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष व्हावा. या प्रांतातल्या प्रत्येक माऊलींनी, सत्पुरुषांनी, आबालवृद्धांनी, तरुणांनी येऊन या नामयज्ञाचा साक्षीदार व्हावा. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जिथे गजर होतो तिथे प्राप्त झालेलं अन्न नसून तो महाप्रसाद असतो. त्या महाप्रसादाचा सुद्धा त्यांनी वाटेकरी व्हावा. अशा आत्मीयतेनं, तळमळतेनं आदरणीय अण्णांनी या यज्ञाचं आयोजन केलं. त्यांनाही धन्यवाद.
दोन्ही मृदंगाचार्य तुम्हालाही प्रणाम. या विनेकरी बाबांपासनं इथपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आनंद वाटला. आज सगळी धोत्रात माणसं आहेत. आनंद वाटला. सगळ्यांना फेटे आहेत. बऱ्याच ठिकाणी आमचं नशीब नदीला जाते, काळ्या पॅन्टीवर चाल म्हणायला येतो, पण आपण त्याला काही म्हणू शकत नाही ना, कारण गावकऱ्यानं त्याला बलिलेलं असतंय ना. आपण जर त्याला बोलावं तर ते आमची गाडी फोडीन. आमचे हात तोंड बांधलेले असतात ना, काळ्या पॅन्टीवर असतो तो, काळ्या पॅन्टीवर. मला असं वाटतंय आजच्या स्टेजवरची वारकरी किती गोड लाजली. राग येऊ देऊ नका लाज काढल्याबद्दल. आजच्या स्टेजवरची वारकरी किती गोड लाजली. अशी प्रत्येक वारकरी संप्रदायातल्या स्टेजवरच्या वारकऱ्यांनी थोडीशी लाज सांभाळायला पाहिजे. फार फिरतोय. माझे 4198 गावं आजच्यानं महाराष्ट्रातली पूर्ण झाले. 4198 गावं पाहिलेत महाराष्ट्रातली. माझ्या काय गोळ्या थोड्या संपलेल्या होत्या. मुस्लिम बांधव हा जर मस्जिदमध्ये गेला तर पांढऱ्या रंगाची गोल टोपी असल्याशिवाय त्याला मस्जिदमध्ये प्रवेश नाही. हा संप्रदाय किती मोठा आहे. एखाद्या संप्रदायाचं गाव सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाला नाव ठेवण्याची गिरगावच्या बाळूत पात्रता नाही, योग्यता नाही, लायकी सुद्धा नाही. आणि हे स्टेज दुसऱ्या संप्रदायाला नाव सुद्धा ठेवत नाही. मंदिर सोन्याचं असेल, गाव सोन्याचं असेल, भिंत सोन्याची असेल, मधली मूर्ती सोन्याची असेल, मी काही त्यांचा तुच्छत मानित नाही, पण या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे. जयाची द्वारी स्वर्णाचा पिंपळ. एवढ्या मोठ्या वैभवातली माणसं आहोत आपण. म्हणून या संप्रदायात किमान कीर्तनकाराने, मृदंग वाजिणाऱ्यानं, हे मृदंग नावाचं वाद्य म्हणजे कोणाच्या बापाची जी आगिरी नाही. या संप्रदायात मृदंग नावाचं वाद्य भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलंय. हा संप्रदाय भगवान शिवशंकरांनी स्थापित केलाय. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव, भगवान शिवजींनी स्थापन केलेला संप्रदाय मृदंग नावाचं वाद्य. भजन ही परंपरा त्यांची. जे ना सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे. किंवा नारद सांब गायन करी. सांब म्हणजे शिवशंकर, तिथून परंपरा. म्हणून या संप्रदायातल्या लोकांनी कीर्तन झाल्यावर लुगडं का नेसन, पण कीर्तनात उभा असल्यावर धोत्र घालावा, टोपी घालावा. अहो काही काही आमची लोक सुद्धा टोप्या घालीनत असे निघाले जसं ऊसातलं डुक्कर पळायले. अरे लोक तुया पाया पडते. किती पाय पडे. मी स्टेज बाहेर उभा होतो, 80 वर्षाची म्हातारे पाय पडे. याचा अर्थ मराठवाड्यातला बाळ्या लय शहाणा याचा अर्थ नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करतो म्हणून लोक जात पाहत नाहीत, वय पाहत नाहीत, त्याची श्रीमंती पाहत नाहीत. त्याच्या अंगावर पांढरे कपडे, डोक्यावर फेटाय म्हणून एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. म्हणून आमच्या लोकांनी चांगलं राहिलं पाहिजे. विठाला विठाला खूपसा आनंद वाटला. सगळ्यांनी फेटे बांधले. वा वा आनंद आहे. वा अशा, कारण असं पाहिलं ना, बाकीच्या धर्मातली लोक आपल्याला गालबोट लावू शकत नाहीत. हिम्मत नाही. काय कोणाची माय वेली असे पोशाख पाहिल्याच्या नंतर हिम्मत हे कोणाची नाव ठेवायची नाही. असं वजनदार श्रीमंत संप्रदाय, श्रीमंत. पुनश्य अण्णांना द्यावे तितके धन्यवाद. या प्रांतातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्यांना, यती योगी जपी तपी अनुरागी सिद्ध या सर्व या प्रांतातल्या वारकऱ्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. अक्षयजी येवले महाराज तारखेच्या संदर्भात तुमच्या विश्वस्तांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. इको कमी आवाज कडक करा. काय ऋणे देवाच्या डोक्यावर. गोरोबा नावाचे एक महान वारकरी होते.
बऱ्यापैकी वारकऱ्यांचे बाहेर चित्रीकरण केलंय, देखावा इतका सुंदर केलाय. सगळ्या वारकऱ्यांची बऱ्यापैकी प्रतिमा बाहेर गेटवर अशा त्या कंपाऊंडला लावलेल्या आहेत. याही कार्याला धन्यवाद. गोरोबा काका नावाचे एक अष्टादश संतांपैकी निष्ठावंत वारकरी होते. भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर. काकाचा व्यवसाय होता मातीची गाडगे करणे आणि विश्वातल्या प्रत्येक जीवाला गाडगे अत्यंत गरजेची होती. त्या काळामध्ये डब्या डुब्यांची फार कमतरता होती, दुष्काळ होता. म्हणून जास्त संसारातल्या जेवढ्या काही खाद्यातल्या वस्तू येतात त्या सगळ्या गाडग्यात ठेवल्या जायच्या. गाडगं कोणी मडकं म्हणते, कोणी गाडगं म्हणते. पूर्वीच्या काळात दुधासाठी सर्वत्र वापरल्या जाणारं गाडगं, मिठा पिठासाठी वापरल्या जाणारं गाडगं, डाळी ठेवण्यासाठी गाडगं, कांडून ठेवलेले तांदूळ सुद्धा गाडग्यात ठेवायचे. याच्या पलीकडे सांगू का, 1000 कोटीची प्रॉपर्टी असणारा जरी मेला तर शेवटचा इस्तू कशात, हे पण मीच सांगायचं का सोन्याच्या गुंडीत नेऊ शकतो तो? नाही, तिथे पण गाडगं. गाडगं हे अनन्य. याच्या पलीकडे सांगतो, 9 ते 10 कोटी रुपयाचं घर होतं. 9 ते 10 कोटी रुपयाचं घर. आता तर फार मोठाली घरं झालीत. 27 वर्षापूर्वी मी कर्मकांड करण्यासाठी एका वास्तुपूजेसाठी एका घरी गेलो, तर त्यावेळेला 9 कोटी रुपयाचं घर होतं. 27 वर्षापूर्वी 9 कोटी रुपयाचं घर ज्यानं बांधलंय 27 वर्षापूर्वी, त्याला सोन्याचं बूट का आणता नसतं आलं का? पण 9 कोटीच्या घरामध्ये वास्तुपुरुषाची स्थापना करत असतात. तो वास्तुपुरुष सोन्याचा असतो, पण सोन्याचा वास्तुपुरुष हा मातीच्या गाडग्यात ठेवून तो घरात गाडावा लागत असतो. 9 कोटीचं घर आहे, पण वास्तुपुरुषाला बसण्यासाठी मातीचं गाडगं. याच्याही पलीकडे ऐका. आता किती मोठं मंदिर व्हायला अयोध्येला. माझ्या लहानशा तोंडानं पांचट संख्या सांगू तरी कशाला? लायकी तरी आहे का माझी ती संख्या सांगायची? एवढं मोठं मंदिर, एवढं मोठं मंदिर, पण त्या मंदिरावर बसणारा जो कलश आहे का, कलश, या कलशाला 81 बोळक्यानं स्नान घालीत असतात आणि ते 81ला 81 बोळके मातीचे लागतात. जर म्हणले राम मंदिराच्या कलशाला स्नान घालायचंय, सोनं पाहिजे, तर मला असं वाटतंय 10-11 क्विंटल जमा होईल भारतातून. जर तांब्या करण्यासाठी 10-11 क्विंटल सोनं. शेतात, दुसऱ्याच्या शेतात साळ कापणारी, भात कापणारी बाई सुद्धा 1 ग्राम सोनं देईल. किती लोक असतील भारतात हिंदूचे, पण त्याही कळशाला स्नान घालण्यासाठी मातीचंच बुटकं लागतंय. म्हणून गोरोबा काकाला फार मोठं नाविन्य होतं. एक पुराणात एक वाक्य आलं बापू, पूर्वीच्या काळातला 500-700 वर्षापूर्वीचा मृदंग होता तो सुद्धा मातीचाच होता. तोही मातीचाच होता. विशिष्ट प्रकारच्या कुलाल दादानी, कुलाल शब्द कळायचा नाही, कुंभार दादानी ती माती घडवायची, मडवायची, मळायची आणि त्याचा असा सुंदर सहाय करायचा आणि त्याचाच मृदंग असायचा. मृदू म्हणजे माती. पुराणात 2 ठिकाणी, फारसा काही पुरावा नाही आला, थोडासा आला. मातीला अनन्य साधारण महत्व आहे. त्या मातीचे मडके करायचं काम गोरोबा काकांचं होतं. काका तसे प्रापंचिक होते, संसारिक होते. काकांच्या जीवनात एक पत्नी आली. काका भगवंताचं चिंतन करणारी व्यक्ती होती. मातीचे गाडगे घडत असताना, चाक फिरवत असताना रामकृष्ण हरी म्हणायचे. ही मातीची गाडगे करण्यासाठी चिखल करत असताना, तो चिखल तुडवीत असताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका ती मडके अशी थापटीत असताना तरी रामकृष्ण हरी म्हणायचे. काका माती चालताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका चिखल असा त्या चाकावर टाकताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका आव्यात गाडगे टाकताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका आवाज हाकताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका आव्याला अग्नी लावत असताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे.
काका आवा फोडताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे, काका आव्यातले गाडगे बाहेर काढताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे, घरी गाडगे घेण्यासाठी आला त्याला गाडगं देताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. अख्खं जीवन काकांचं रामकृष्ण हरीमय होतं. ही नामाची ही जी पावती होती, हे कर्ज होतं, हे देवाच्या डोक्यावर होतं. किती काकाचा भजनावर प्रेम होतं, किती भजनावर प्रेम होतं, किती भजनावर. अहो आमच्या माईकचा आवाज कमी झाल्या आम्ही इतके रागवतो स्पीकरवाल्यावर, जसं त्यानं इलेक्शन मध्ये आम्हाला पाळलेलं आहे. आणि काय संबंध नसतो, इथून गेलं की स्पीकरवाला बदलला आमचा, उद्या थोडाच हा स्पीकरवाला येणार आहे. पण इतके रागवतो आम्ही, इतके रागवतो. आमचा फेट्याची जरशी अशी घडी बाजूला सरकली ना तर 3-3 बारे आम्ही फेटा सोडतो. ह्या लोकांनी काय नाही केलं. काकांचं धोत्र गुडघ्याच्या खाली 3 इंच 4 इंच असायचं, ते पण माती तुडवताना वरी खोसायचं, गुडघ्यापर्यंत घ्यायचं, एक उपरनं कमरेला आवळायचं. आशेल फेटा तर ठीक नाही तर तोही खुंटीला अडकवायचा आणि मातीवर पाणी टाकून काकाने 2 चिपळ्या हातात घ्यायच्या आणि त्या चिखल्यावर नाचायचं, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. सकाळच्या काकड्यात जर आपली लाईट गेली ना तर काकडा मना वाटत नाही. लोकांना असं वाटतं आपला काकडा लोकांनी ऐकावा आणि लोकांनी म्हणावं तुम्ही काय सुंदर काकडा केला, तर काकडा म्हणा वाटतोय. लाईट गेल्यावर म्हणा वाटत नाही. मला नाही वाटत हे वारकरी असतील. विठाला विठाला काही नव्हतं काकांना. मला सगळी संत सांगता येणार नाही, 2 तासात किती सांगणार आहे. काकांचं जीवन देवमय होतं. किती देवावर श्रद्धा. काका भजन करत असताना डोळे उघडे ठेवतच नव्हते, डोळे बंद करून रामकृष्ण नामाचा टाव फोडायचे. काकाचा सुंदरसा एक बालक, त्यांना एक पुत्ररत्न झालतं. त्या प्रापंचिक वेलीला एक फुल लागलं होतं, ते पुत्ररत्न एक मुलगा झालता. आणि तो मुलगा वट्यावर असा अंथरून टाकलं, त्याला झोप लागलेली आहे, त्याच्या अंगावर दुपटं टाकलं. दुपटं तरी आता घेतो असं असेल का. गोरोबा काकाच्या आईनं घालून 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 जुनी झालेली अंगावरची पातळ लुगडं म्हणता का पातळ म्हणता तुमच्याकडं, सुत्ती सुत्ती जुनं, हे आत्ताच्या सांगू नका. हे आत्ताच्या साड्या ज्या बायका घालत्यात यांनी पेटून घ्यायचं नाटक केलं तरी ती वाचत नाही. जुन्या काळातली बाई सहज जरी पेटली असं केलं तरी इजत होती. ह्या तुम्ही इजतात पण त्याचं पाणी हाडापर्यंत जाते. ते तेजाबापेक्षा भारी ह्या पॉलिस्टरच्या साड्या. जुनं सांगतोय जुनं. जुन्या काळातलं लुगडं त्यांच्या आईनं नेसून 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 जुनं झाल्याच्या नंतर त्याला शिवून मस्त दोऱ्यानं तुमच्याकडे वाकळी बऱ्यापैकी शिडतात. तशी त्याचे दुपटे, ते दुपटा अंगावर टाकलेलं आहे आणि झोपलेला आहे तो बाळ. आई पाण्याकरता गेली. संसारात मदत करणारी माऊली होती. हो, ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे का त्याला जंगलात पण स्वर्ग आहे, त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको वात्रट भेटली का त्याला बंगल्यात पण मसनवाट आहे. कर्कश संगती दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजती. कर्कश संगती दुःख उदंड भजती, दुःख देहूतल्या मालकांचं वाक्य आहे, कर्कशे संगती दुःख उदंड भजती. ज्याच्या जीवनात कर्कश पत्नी भेटली का त्याच्याकडं ट्रकनं सोनं असू द्या त्याला सुख भेटत नाही. म्हणून मालकावर प्रेम करी जा माझ्या माईनो, मालकावर प्रेम करी जा. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं काम नाही. लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि तिनं 200 महाराज असे वांगे चिरून भाजी करून जरी खाल्ले तरी तिला उद्धार नाही. बाईनं मालकाची सेवा करायची. इथं कोणी तरुण बसला असल तो जर महाराजाच्या पाया पडत असल आणि आई वडिलाला नीट बोलत नसल तर त्या हरामखोराच्या पापानं परिसरावर दुष्काळ पडत असतो. विठाला विठाला आई वडिलांची सेवा करणारा सर्वात मोठा, आपल्या पतीची सेवा करणारी स्त्री तिची देवावरी सत्ता. पंढरपुरातला मालक मालकाच्या 3 बाऱ्या पाया पडणाऱ्या स्त्रीच्या 9 बाऱ्या पाया पडला
त्या स्त्रीचं नाव होतं लोपामुद्रा आणि त्या पंढरपुरातल्या मालकाचं नाव होतं भगवान प्रभू रामचंद्र. 9 वेळेस पाय पडे. ती कोणाच्यात पाय, अहो ती प्रभू रामचंद्राच्या पाया पडलीच नाही. सीतेनं शंका व्यक्त केली, जी तुमच्या पाया पडत नाही ती तिच्या कशी पड, तुम्ही तिच्या पाया कसे पडता. तर भगवंतानं सांगितलं, सीते आपलं नशीब मोठे, तिने आपल्याला पाया पडू दिलं. सीतेनं सांगितलं काय केलंय, काही नाही, ती 3 टाइम महर्षी अगस्तीच्या पाया पडती. अगस्ती काही सामान्य महाराज होते का. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. पुरावा शपक आहे हा, गाथ्यातला नाही, नंतर वकालत करू नका. बऱ्यापैकी लोक काय होते माहितीये का, फारसे काही अभ्यासू नसते, 2-4 पुस्तकं याच्याकरता वाचते तर ते दुसऱ्याचं हिचकिण्यासाठी. हो कोणी अक्षरे, हो कोणी अक्षरे, वाद छान करता फिरे ऐसी आती माती, त्याच्या कोणी पडो माती, ऐसी आध माती जाती, त्याचे कोणी पडो माती. हो कोणी अक्षरे, हो कोणी अक्षरे, वाद छान करता फिरे त्याच्या कोणी पडो माती, ऐसी आध माती जाती. काही लोकांनी 2-4 पुस्तकं वाचवायचे ते कशासाठी माहितीये का, दुसऱ्याच्या नाकात काड्या घालायच्या. घोकुनी अक्षरे वाद छळन करीत फिरे आईशी आधमाची जाती. आधम सांगितलं त्याला, आधम. 4-2 पुस्तकं वाचून दुसऱ्याचं विचकीनं, मूर्खपणाचं टोके. मोठी लोक होती, अधिकारी लोक होती. गोरोबा काका माती तुडवत असताना हातातल्या चिपळ्यांचा आवाज आणि त्यांचं भजन असं गोडस, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तो गोडसा आवाज आणि त्या चिपळ्याचा गोडसा, कारण वारकरी संप्रदायानं स्वीकारलेली ठराविक वाद्य, श्रुती असेल, विना असेल, मृदंग असेल, टाळ असेल, चिपळी असेल, हे वारकरी संप्रदायानं आरक्षित केलेलं वाद्य. चिपळी ही वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं वाद्य आहे. त्या चिपळ्या वाजून ते भजन करायचे. आणि आपल्या वडिलांकडे बघितलं त्या चिमुकल्या बालानं, 1.25 वर्षाचा बालक असेल, त्याला असं रांगता येत होतं. आणि तो रांगत 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 आपल्या बाबांकडे गेला. मनोनी नाचे मागे मागे. देव कसं नाचतोय पा संतांकडे. भगवान नामस्मरण भगवंताचं काका करत होते आणि तो मुलगा काकांकडे रांगत 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 चिमुकला गेला. काकाची देवावर इतकी श्रद्धा, भजनावर इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा, भजनामध्ये मग्न झालेले काका स्वतःचं बाळ तुडवलं. भजनी गायनी गोरोबा रंगले, भजनी गायनी गोरोबा रंगले, तुडविले बाळ त्याची चुकी नाही, तुडविले बाळ त्याची चुकी नाही. भजनी गायनी गोरोबा रंगले, भजनी गायनी गोरोबा रंगले, तुडविले बाळ त्याची चुकी नाही, तुडविले बाळ त्याची चुकी नाही. लेकरू तुडवले, लेकरू लेकरू. इतका देवावर आपलं जीवन झोकलेला परमार्थ आपल्या या पात्रतेचा आहे का. त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी नाही. आम्ही एकदा एका माणसाकडे एका पूजेच्या कामाकरता गेलो. मी आणि माझे 3 मित्र, आम्ही 4 जणांनी ती पूजा आटपली. आणि आरतीच्या वेळेला मी त्या 3घांना सांगितलं तुम्ही आरती करा. ते 3 जण आरतीला थांबले. आमच्या 4घात एक जण इतका आळशी होता की तो झोपल्याच्या नंतर अंथरून पण कदरत होतं. तो इतका झोपाळू होता. आणि आरतीचं ताट नेमकं त्याच्या हातात दिलं. आरती आणि घंटी. सुगरदा दुगा हरदा वरदा विघ्नाजी नुरवी पुरवी प्रेम कृपा जया, अशी ती घंटी आणि आरती.
त्याच्याकडे आम्ही बऱ्याच वेळेस दिल्याच्या नंतर त्यानं कधीतरी आरती फिरवायची आणि कधीतरी घंटी वाजवायची. पण आज इतकी घंटी वाजित होता आणि इतकी आरती तालात फिरित होता आणि नाचत सुद्धा होता. मग यजमानानं त्याला मोठं नारळ दिलं. कळालं ना तुम्हाला? नारळ थोडं मोठं दिलं. आम्ही अशी बैठकीत बसल्याच्या नंतर त्यानं सांगितलं आम्हाला नारळ फार मोठं दिलं यजमानानं. मी यजमानाला विचारलं का हो, आमच्या सगळ्यात आळशी हाच आहे आणि याला नारळ फार मोठं दिलं. नाही म्हणे महाराज, तो माणूस आरतीत इतका नाचला इतका नाचला इतका नाचला की आतापर्यंत तुम्ही जेवढ्या वेळेस पूजेला आले ना तुम्ही एकदाही तितकं नाचले नाही. मी त्याला बाजूला घेतलं आणि म्हणलं का रे, तुला तर लय कंटाळा येत होता, तू कस काय नाचला? ते काय झालं म्हणे महाराज, मी ज्या वेळेला बसलो होतो का त्यावेळेला खाण्यासाठी गुळ आणला होता. मला माहीतच नाही त्या द्रोणात गुळ आहे. मी त्या गुळाच्या द्रोणावर बसलो आणि म्हणून गुळाचे बऱ्यापैकी खडे माझ्या धोत्राच्या कष्ट्याला चिटकले. आणि ज्या वेळेला गुळ जिथं असतो का तिथं मुंग्यांना पत्रिका पाठवायचं काम नसते. हो, मुंगीची या घरा कोण धाडी मूळ देखून या गुळ धाव घाली. तुम्ही गुळ साखर ठेवली की मुंग्या आपण मध्ये येतात. आता त्या मुंग्या इतक्या धावल्या, तो बसलेला होता त्याला माहीतच नव्हत्या. सगळ्या मुंग्या त्याच्या धोत्रावर चढल्या. गुळ होता तोपर्यंत मुंग्यानं खाल्ला आणि गुळ संपल्याच्या नंतर मुंग्या त्याला चावत होत्या. आता एका हातात आरती एका हातात घंटी, कष्टात काही हालिताच येत नव्हता म्हणून तो नाचतच जोरात होता. याला भक्ती म्हणता येईल. हा देखावा झाला. अहो, माणसं मानू शकणार नाहीत. पंढरपुरातला मालक कसा मानिला असल्या कृतीला? नाही मानू शकत, नाही मानू शकत. श्रद्धा वेगळी असती. गोरोबा काकांची एवढी श्रद्धा बाळच तुडील. हसत खेळत बोबडे बोलत याच्यातच सांगितलं. चिखली मिळाले रक्तमास, चिखली मिळाले रक्तमास. तो चिखल लाल झाला. गोरोबा काकांच्या घोट्याच्या वरी गुडघ्याच्या खाली लालबुंद नाजूकशा चिमुकल्या निष्पाप लेकराच्या अंगातल्या रक्ताचे थेंब गुडघ्याच्या खाली आले. एखादा थेंब अंगावरच्या धोत्रावर सुद्धा लालबुंद पडलेला आहे. चिखल पूर्ण लाल झालेला आहे. तेवढ्या अवकाशात आई आली. आई असते. त्या आईच्या कमरेवर पाण्याची घागर होती. त्या वजनाचा विचार न करता तिनं दारातल्या त्या बाळांकडे बघितलं. ते कपडे विस्कटलेले होते पण बाळ दिसत नव्हता. पाहिलं तिनं आपल्या पतीकडं. पाहिल्याबरोबर लक्षात आलं मालकाने भजनाच्या नादात डोळे झाकून बाळाला तुडवलं. आवाज दिला, धनी. कल्पना करा, उगाच विचार करा, आपल्या हातानं जर अशी चूक जर झाली असती तर आपली बायको आपल्याला धनी म्हणली असती का? भिकार, चोट, पांचटा, हलकाटा, रावणा, राक्षसा, नालायका, निर्दयी, दुराचारी, जनावरा, लांडग्या असली म्हणली असती आपली पपेची माय? हिम्मत होती का? धनी शब्द वापरला. धनी. तुम्ही नवऱ्याला धनी म्हणता का? नाही. काय जिबील वेडिंग झाली तुमच्या? काय होते धनी म्हणलं तर? बॉम्ब पडेल का अंगाव? नका धनी म्हणू. मालक म्हणायला काय हरकत आहे? जाऊ द्या, मालकही म्हणू नका, पण नावान नका बोल जाऊ. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या प्रांतातले आहेत तुम्ही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा वास होता या प्रांतात. नवऱ्याला नावान बोलो जाऊ नका. एका बाईनं मला दूध घ्यायला बोलिलं तर त्या बाईनं म्हणलं, बाई मी काय बोक्या नाही, मला काय दूध पाजू नको. बरं, बोलल्याच्या नंतर पुन्हा म्हणले, तुम्ही वाटीत घेतात का कशात? म्हणलं मी कपात बी घेतो ना, काय ताण आहे त्याला? कप हा मातीचा असतो. सर्व पात्रां पवित्रो मृतिका पात्रो पवित्रा. मातीचं पात्र सगळ्या पात्रात पवित्र सांगितलं ना. लग्नात सुद्धा मातीचंच पात्र लागतं कानात वाजवायला. मी किती वेळ सांगितलं तुम्हाला मातीचं. मेल्यावर सुद्धा विसतो त्याच्यात, पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती नको. असो, संक्रांतीचं वाण देण्यासाठी सुद्धा मातीचंच पात्र लागते. किती जरी श्रीमंती असेल तर सोन्याच्या बोळक्यात वाण नाही द्यायचा. हे नालायकपणाचा कळस आहे. हे चुकीचं काम आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. एका बाईनं घरी बोलिलं. घरी बोलल्याच्या नंतर तिनं सांगितलं, महाराज दूध नको पण चहा घ्या ना. म्हणलं बरं काय हरकत नाही. तिनं लगेच फोन केला, विवेक
ए विवेक, दुधाची पिशवी घेऊन ये रे. तर त्या विवेकनं असा उंदीर धरल्याने दुधाची पिशवी आणली. तर मी त्याच वेळेला ठरलं त्या पिशवीतलं दूध पिण्यापेक्षा रोगर पेलेलं बरं. जमीन त्याला 80 एकर होती आणि तरी पिशवीतलं दूध आणत होते. ज्याच्याकडे जमीन आहे का त्यानं असं वजनदारपणात एक गाय सांभाळी जा. उद्या भविष्यातले लेकरं त्यांच्यात आशा शक्ती वाढत्याल, रोग प्रतिकारक शक्ती वाढेल त्याच्यात. पाळत जाण गाय, पाळत जाणं. हो, सकाळी एक बाई पाहिली, हो पॅन्ट घातलेली बाई, बापरे मला तो पहिल्यान माणूसच वाटला. हो, पण नंतर कळालं तिच्या हातात एक बांगडी होती. एक का होत नाही तिनं घातली होती. मला वाटलं ही बी हिनं नवऱ्यालाच घातली काय. तरी पण हसतात तुम्ही. कुत्र्याला घेऊन फिरू लागली. कुत्र्याला मी गाडी थांबवलं आणि विचारलं, ताई एक बोलू? कुत्रा, हो माझे मालक मलेशियाला गेलते, तिथून आणला होता, विमानात आणलाय कुत्रा. म्हणजे कुत्र्यांना कळत नाही कुत्र कुठं बसवा. कुत्रा विमानात आणला. म्हणलं बाई सासरे, 8 वर्ष झालं सासऱ्यांची माझी भेटत नाही. वा 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 वा. चट हिसकून घेतलं सासऱ्याचं आणि दिलं त्याला काढून. अशी बाई ज्या भागात असेल त्या भागात दुष्काळ पडतो. हो, घरातल्या लोकांवर प्रेम करा. ज्या सासू सासऱ्याने दुष्काळात जमिनी कमवून ठेवल्या त्याच्या हिसकून घेऊ नका. अंगावर छत पडून मरतान. महाराजाच्या पाया किती पडता, भजन किती करता, त्याच्यापेक्षा सासू सासऱ्यावर किती प्रेम करता, याच्यातच तुमचा खरा परमार्थ ज्ञानोबा राय तुकोबारायला कळेल. आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांवर खरं प्रेम करायचं, हा खरा परमार्थ आहे. त्या बाईनं घरी बोलिलं, विवेक दूध घेऊन ये. तर विवेक दूध घेऊन आला. तर मला असं वाटलं विवेक आतीचा मुलगाच असेल, पण विवेक चांगला दांडगा होता. मी म्हणलं ताई विवेक कोण आहेत? माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं मला तुझा चहा नको, दूध नको. नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर महाराजाला तर गॅसच्या पाईपनं हाणशीन तू. नको म्हणलं बाई, नको नको नको. नवऱ्याला नावानं बोल जाऊ नका, तुमच्या चपला सगळं पाया पडतो. रयतेच्या राजाला आवडत नव्हतं नवऱ्याला नावानं बोललेली स्त्री. हा, वजनदार शब्दात बोलायचं नवऱ्याला, मालक म्हणायचं. नका धनी म्हणू, नका धनी म्हणू. पण पप्याचा बाप वगैरे वगैरे, विवेक, प्रदुम्न, असं फेकून दिल्यासारखं नका बोलत जाऊ. गुराख्याला बोलल्यासारखं चांगलं बोलत जा. काकांच्या पत्नीने आवाज दिला, धनी. डोळे उघडे. भजनात व्यत्यय कशाला आणला विचारलं नाही. आवाज कशा करता दिलाय? बाईनं आवाज चुकीचा दिलता का? लेकरू तुडील तर तिचा पोटचा गोळा तुडीलता. हे यांचाही मुलगा होता. पण भजन का बंद करस, व्यत्यय का आणला? म्हणून चाक फिरवायची काठी होती. आता इलेक्ट्रॉनिक चाक निघलेत, फिरवायचं काम नाही, ती काठीच उगारली. बाईच्या लक्षात होतं एका काठीत आपला शेवट करते. लगेच शपथ घातली, पांडुरंगाची शपथ आहे. अंगाला हात लावतान लग्न करून बायकोचं रूपांतर बहिणीत, लग्न करून बायकोचं रूपांतर बहिणीत, स्पर्श करायचं बंद. दुसरी दिली. वडिलांनी सांगितलं पहिलीला जसं सांभाळलं तसं सांभाळा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. बायका 2, महात्मा संन्याशी. शेजारणीने विस्तू टाकला. एके दिवशी बाजूला निद्रा करायला लावली, हात बाटवले. आणि दुसऱ्या दिवशी वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार आणि तोडी लेकर आणेसाठी घरातल्या एका मेढीला तलवार बांधली, कट्यार बांधली, चाकू बांधला, काय असेल ते शस्त्र बांधलं आणि स्वतःचे हात त्याच्यावर आपटिले आणि गोरोबा काकानं तोडून टाकले. पापी हातांनो, पापी हातांनो, ज्या जिभेनं विटेवरच्या मालकाचं भजन करावा. अरे ज्या जिभेनं, ज्या डोळ्यानं देवाच्या मालकाच्या रूपाचं कौतुक करावा, नुसतं त्या वर्णन करावा, डोळ्यानं अंतकरणात घ्यावा, डोळे झाकावा आणि मुखानं त्याचं वर्णन करावा. इतकं पवित्र शरीर आणि या पवित्र शरीराच्या हाताने माझ्या विटेवरच्या मालकाची शपथ बाटवावा. दोन्ही हात तोडून टाकले. इतकी भक्ती असू शकते आपली. या टोकाचा परमार्थ असेल आपला, या अधिकाराचा परमार्थ असेल आपला, इतका गोड भाव देवाचा देवावर असेल आपला. नाही, आपण त्या पात्रात बसू शकत नाही. इतकं प्रेम देवावर होतं. हे देवावर कर्ज आहे. ऐका पुढे आता. संक्रांत 15-3 आठवडा महिन्यावर आली. गावातले प्रतिष्ठित माणसं काकांकडे आले आणि काकांना सांगितलं, काका आता संक्रांतीसाठी आमच्या मंडळींना सुगडे लागतात. गाडगे, काय सुगडे गाडगे म्हणतात तुम्ही? वंशासाठी सुगडे गाडगे लागतात. हे कोणी करायचे? काकांनी सांगितलं, दादा, काका, अण्णा, तात्या, भाऊ, आबा, नाना, जिजा, वजनदार शब्द होते आपल्याकडं. ऐका, पाहुण्यांना निरोप दिलाय.
बऱ्यापैकी पाहुण्यांना निरोप पाठिलाय. या संक्रांतीचे गाडगे करण्यासाठी, मडके करण्यासाठी आमचे पाहुणे येतील. 15 दिवस निघून गेले सज्जनांनो. ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला कोण मानतंय? पुरावा आहे मालका. दुर्बळाचे कोण जगमानी देवाचा, जगमानी देवाचा, जगमानी देवाचा. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. काय होतं माहितीये का? माईक हातात आल्यावर माणसं वैराग्याच्या गप्पा करतात. काय पैसे मेल्यावर का बांधून न्यायचेत का? काय करायचं त्या पैशाचं? असं कीर्तनात बोलल्याच्या नंतर तरुण निष्क्रिय बनतील. तरुण काम करणार नाहीत. पैसा मेल्यावर सोबत नेत नसतात, पण मरेपर्यंत पैसा लागत असतो. पैशाच्या विरोधात गप्पा नाही करायच्या. देव आणि संत, देव आणि संत. आणि तिसरं जर शक्ती कोणती असेल तर ती अर्थ नावाची शक्ती आहे. अर्थ अर्थ अर्थ. देशाची तिजोरी जर डब घायला आली ना, देशाची तिजोरी जर रिकामी झाली ना, तर या देशात किती मोठा राजा असू द्या, त्याला देश चालवायला अडचण येते. अडचण येते. पैसा अत्यंत गरजेचा आहे. तुम्हाला एक ट्रक भर जरी पुस्तकं पाठ असतील, एक ट्रक भर जरी पुस्तकं पाठ असतील आणि तुमच्या खिशात जर रुपया नसेल तर तुमचे पाहुणे सुद्धा लग्नाच्या पत्रिका तुम्हाला देत नाहीत. पैशाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. गोरोबा काका विद्वान आहेत. लक्ष्मीचा पती त्यांना मानतोय, पण परिस्थिती नाजूक असल्यामुळं पाहुणे मानत नव्हते. पाहुणे मोठ्या माणसांना मानतात. तुमच्याकडे पैसे आले की पाहुणे स्वतः गाडी घेऊन तुम्हाला मुळवाटीन पत्रिका घेऊन येतात. तुमच्या रक्ताचा कलर बदलत नाही, तुम्हाला शिंग येत नाहीत, काही नाही. फक्त तुमच्याकडे 2 पैसे आले की समाज तुम्हाला मानत असतो. हा अर्थशास्त्राचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, व्यवहारातला नियम आहे. गोरोबा काका गरीब आहेत. कोण येतंय? कोण येतंय? एके दिवशी गावातली एक प्रतिष्ठित महिला आली. श्रीमंत घरची बाई होती. ती काकांना काका म्हणायची. पूर्वीच्या काळात सांगू तुम्हाला, गरिबांना एकेरी बोलायचा नाद होता. लोक श्रीमंत माणसं गरिबीला राम्या, रावश्या, दाश्या, भाग्या. भागीराम असेल तर भाग्या म्हणायचे, भागवतराव असतील तर भाग्या म्हणायचे, रामराव असतील तर राम्या म्हणायचे, दासराव असतील तर दाश्या म्हणायचे, गोविंदराव असतील तर गोविंद्या म्हणायचे. गरीबाला अशी म्हणण्याची पद्धत होती. पण त्या काकांच्या नगरीतल्या बायका सात्विक, सदाचारी, पुण्यशील होत्या. असत्याल 4-2% वेगळ्या बायका. काका 15 दिवसावर संक्रांत आली. जी बाईसाहेब. काका सुद्धा जी म्हणायचे. बघा ना काय करायची अवस्था. आम्ही बाहेर गावच्या कुंभार दादाकून मडके आणावे का? काकांनी सांगितलं, माय 2 दिवस वाट पहा. 2 दिवसात जर आमचे पाहुणे नाही आले तर मग तुम्ही कोण्याही कुंभार दादाकून गाडगे आणू शकता. त्या रात्री गोरोबा काकानी मिठाच्या खड्यासोबत पानगं खाल्लं. विको कमी करा, बेस कमी करा, आवाज कडक करा. मिठाच्या खड्यासोबत पानगं खाल्लं. आपण जर नाही खावं तर संसारातली लोक नाराज होतील. आपण कुटुंब प्रमुख आहोत. चतकोर पानगं घेतलं, मिठाचा खडा ओला केला, त्याला लावून ते पानगं खाल्लं. संक्रांती थंडीच्या दिवसात असते. तुळशी वृंदावनापाशी आपलं अंथरून टाकलं, चिपळ्या घेतल्या, पंढरपुराकडे तोंड करून तासभर भजन केलं. 1 तासभर हातातल्या चिपळ्या उशाला ठेवल्या आणि तुळशीच्या वृंदावनाला खेटून टाकलेलं अंथरून, त्या अंथरुणावर गोरोबा काकांनी अंग टाकलं. भजनामध्ये काही देवाला मागितलं नाही.
पण पडड्या पडड्या अंथरुणावर पडड्या पडड्या गोरोबा काकांनी देवाला विनंती केली, देवा अरे मिठाच्या खड्यासोबत जरी खात असेल पण याच्या सोबतची भाकरी ह्या गावातल्या लोकांनी दिलेल्या ज्वारीची भाकरी आहे, त्यांच्या बाजरीची भाकरी आहे. देवा आतापर्यंत 2-4 पिढ्या गेल्या रे, ह्या गावातल्या लोकांनी आम्हाला उपाशी ठेवलं नाही रे देवा. परमेश्वरा लोकांचं ऋण फेडू तरी कशाने? फक्त मडके करतो रे देवा. वरणाला गाडगं देत असेल, संक्रांतीला गाडगं देत असेल, दुधाला गाडगं देत असेल, तुपाला गाडगं देत असेल, रवी लावायला गाडगं देत असेल, घरातल्या वस्तू साठवण्यासाठी गाडगं देत असतील, याच्यापेक्षा दुसरं काय करू शकतो देवा? आणि यांच्या भाकरीचं ऋण फेडण्यासाठी माझ्याकडे दुसरं काही काम नाही रे देवा, आणि गाडगे करण्यासाठी हात नाहीत रे देवा. एखादा पाहुणा पाठवून देशील का देवा? एखाद्या पाहुण्याच्या अंतकरणात सद्बुद्धी देशील का रे? म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, देशील का रे एखाद्या पाहुण्याच्या अंतकरणात सद्बुद्धी? आणि रडत 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 उशाची उशी भिजून गेली, इतके गोरोबा काका रडले, झोप लागली. पहाटे 4:30 वाजता आकाशातली चांदणी दिसली, उठले, स्नान आटपलं, तुळशीपाशी काकडा केला. गावामध्ये फार मोठं एक शिवलिंग आहे, त्या भगवान शिवशंकराचं दर्शन करून आले. तुळशीला पाणी घातलं आणि तुळशीला पाणी घालत असताना प्रदक्षिणा करून संपल्या आणि तो तांब्या घरात ठेवला आणि वट्यावर बाहेर बसले. तेवढ्या अवकाशात 3 व्यक्ती दिसल्या. पंढरपुरात सकाळची काकडा आरती झाली, देवाची महापूजा झाली आणि महापूजा झाल्याच्या नंतर विटेवरचा मालक विटेवरनं खाली उतरतो आणि जगाच्या मालकिनीला आमंत्रित करतो. रमा, रमा म्हणजे लक्ष्मी. ए रमा, जी मालक, जी रमा, तुला लाल रंगाचं पातळ नेसावं लागतंय. प्रभू आजच्या पूजेमध्ये मला लाल रंगाचं नखीचं पातळ आहे, बुट्ट्या आहेत, पैठणी आहे. नाही रमा, लक्ष्मी इतक्या भारीचं पातळ नाही नेसता येणार तुला आज. चांगल्या नखीचं, सात्विक, सुती, रेशमाचा जर नसलेला, रेशमाच्या बुट्ट्या नसलेल्या, हिऱ्या माणिकाची कोंदण नसलेलं साधं लाल रंगाचं पातळ काष्टा घालावं लागेल, डोकं भरून पदर घ्यावं लागेल. जी मालक, नेसल्या पातळ. रमा, जी मालक, तुला कुंकू लावावं लागेल. लावलंय मालक. नाही रमा, गोल कुंकू नाही लावायचं ग तू, तुला आज आडवं कुंकू लावावं लागेल. मग जगाच्या मालकाने रुक्मिणीला लाल रंगाचं पातळ नेसायला लावलं. दोकाष्टी पातळ नेसलेलं आहे, कपडावर आडवं कुंकू लावलं आणि पंढरपुरातल्या मालकाने गरुडाला सांगितलं, गरुडा मला एकदम साधं धोत्र घेऊन ये, मखमली आणू नकोस. आणि गुडघ्याच्या खाली ईदभर धोत्र येईल असं साधं धोत्र नेसले. अंगात निमस्ती घातली, बाराबंदी नव्हती, निमस्ती. निमस्ती जीनच्या पॅन्टीवाल्यांना निमस्ती कळणार नाही. जुन्या काळातली बनेन, तिला नंतरचं नाव आहे कोपरी. तिला 6 खिसे असतात. तंबाखूचा तोटा ठेवण्यासाठी नाही, गाय छापची पुडी ठेवण्यासाठी नाही, ती काही वेगळ्या वस्तू ठेवायसाठी ते खिसे असतात. ती निमस्ती घातली आणि सुंदरसं पागुट घातलं. गरुडाने आईसाहेबांना प्रणाम केला, गरुडाने विटेवरच्या मालकाला प्रणाम केला आणि विटेवरच्या मालकाने गरुडाच्या पाठीवर थाप टाकली. गरुडा, आज माझ्या काकाचं कर्ज फेडायचंय रे, आज माझ्या संताचं माझ्या डोक्यावर झालेलं कर्ज फेडायचंय, तुला मदत करावं लागेल. काय करायचं प्रभू? काहीच नाही, तुला गाढव व्हावं लागतंय. गरुडासी केले गाढव तेव्हा, गरुडासी केले गाढव तेव्हा, गरुडासी केले गाढव तेव्हा, गरुडासी केले. वेश पालटोनी देव कुमार पैघाले, वेश पालटोनी देव
गरुडाला सांगितलं, गरुडा तुला कुंभार व्हावं लागतंय. गरुडाला थोडस मळमळ झालं. मला जर आमदार साहेबांना सांगितलं, बाळू महाराज उद्या तुम्हाला गेट सांभाळायचं, तर किती मिरच्या लागतील मला आणि काय पात्रता आहे माझी? पंढरपुरातल्या मालकाची भेट करू द्यायचं कोणाच्या हातात आहे माहितीये? गरुडाच्या. कान धरून या नाचेन गरुड पारी. गरुडाच्या पुढे कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. इतका गरुड मोठा आहे. त्याच्या मनात जर नाही आलं तर मला पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेता येत नाही. तरी पण बाळूला वॉचमन केल्यावर राग येईल का नाही? आणि तो भक्तासाठी वॉचमन झाला. दत्त चोपदारी करी तसे. नाथांच्या घरी 36 वर्ष दार सांभाळलं. गरुडानं सांगितलं, देवा मला काही पण काम सांगा ना, मला गाढव कसं करता? गरुडा, अरे जगाची मालकीन एका कुंभारीन मावशीचा वेश घेते. विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा बाप झाला कुलाल नारायण. झाला कुलाल नारायण. विश्वाचा मालक कुंभार झालाय. गरुडा तुला गाढव व्हावं लागतंय. आणि तात्काळ गरुड गाढव झाले. मनोनी नाचे मागे मागे. मनोनी नाचे. माझ्याकडे आता फक्त 24 मिनिटं शिल्लक आहे. एक सेकंदभर पुढे जायचं नाही. ट्रॅक्टर किती महागाईचा घेतला पाहिजे, पण आपलं बांध आला की वळीलं पाहिजे. दुसऱ्याच्या बांधात कशाला घालायचे? एवढे मोठी लोक जेवायचे, नियोजन सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी. काही मान्यवर लोक येतात. एवढ्या लोकांना सगळ्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये अन्न जावं, प्रसाद जावं. आजचं अन्न नाही, हा प्रसाद आहे. जिथं भजन केलं जाते, जिथं नामचिंतन केलं जाते. अहो ह्या मंडप शुद्ध करण्यासाठी सनातन धर्माच्या वैदिक संस्कृतीनुसार कितीतरी माणसं बसून एका ठराविक वेळापुरता हवन केलं, यज्ञ केलाय. ही जागा पुनीत करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी. इतका तात्विक काटेकोरपणानं संप्रदायाचे नियम जोपासून केलेला सप्ताह. आणि चांगल्या, मला एक वाटतंय, आपल्या विरोधकाचं जरी घोडा असेल तर त्याला घोडं म्हणलं पाहिजे. आणि आपल्या पाहुण्याचं जरी गाढव असलं तर त्याला घोडं नाही म्हणायचं, त्याला गाढवच म्हणलं पाहिजे. चांगल्यांचं वर्णन करावं, थाप टाकली पाहिजे, पक्वादाची नाही म्हणायला आम्ही. दिवसभर वखर हाणायचं. वखर म्हणते काऊत तुमच्याकडं, आऊत वखर. पण बैल सोडताना बैलाचं नाव घेऊन त्याच्या पाठीवर जर थाप टाकली तर थकलेला बैल सुद्धा शेपटीवरी करतोय. चांगलं काम करणाऱ्या माणसाला स्तुती आवडत नसती. स्तुती आवडत नसती. पण त्यांच्या चांगल्या कामाची पोच पावती वक्त्यानं जर तोंडावाते गोड वदवली तर आहे याच्यापेक्षा अजून पुढचा सप्ताह मोठा. सन्मान केला पाहिजे. बरेच माणसं काही इतकी हलकट असतात. उष्ट्या हाते नुठवी काग. उष्ट्या हातानं कधी घरावरचा कावळा उठीत नाहीत. आणि ते म्हणतेत वरण जरा पातळच झालं. तू बापाचं श्राद्ध घातलं नाही नालाय का? तुला काय लायकी वरण पातळ म्हणायचं? शिऱ्यात थोडी साखरच कमी होती, त्याला तूपच कमी होतं, भात जास्त मोकळाच झाला नव्हता. उष्ट्या हातानं कावळा उडवीत नाहीत माणसं. नाही, चांगलं काम करणाऱ्या माणसावर थाप टाकली पाहिजे. ती माणसं अजून जोमानं पुढं पुढं करतात. वा. आणि बरं आहे हो,